मी दिवाळीच्या काही दिवसाआधी घरी आलो होतो, कारण मी 6 महिन्यांनी घरी आलो होतो. माझं काम दुसऱ्या शहरात होते. घरी आलो आणि काही दिवस असेच निघून गेले. आई म्हणाली, आता दिवाळीचा फराळ बनवायचा आहे, पण मला आता तो बनवता येणार नाही, कारण माझ्याने आता जास्त कामे होत नाही. मी म्हणालो, ताईला बोलाव. तर म्हणाली, मी ताईला लावला होता फोन, पण तिला आधीच तिच्याकडे खूप काम आहे, त्यामुळे ती येऊ शकत नाही. मग आम्ही विचार केला आणि बाईच्या हाताने फराळ बनवून घ्यायचा ठरवले. आई म्हणाली, आपल्या बाजूला जे काम करते तिला सांगून देते. आणि आईने तिला सांगितले. ती काही दिवसांनी आली. ती सर पातळ होती, पण दिसायला छान होती. ती आणि सांगितलेली आपली कामे करू लागली. मी आईला म्हणालो, शंकरपाळे पण बनव. तर आई म्हणाली, हो सर्वच बनवते. ती हॉलमध्ये काम करत होती, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बसली होती आणि मी माझे लक्ष तिच्याकडे पडले. काही वेळाने तिचे लक्ष माझ्याकडे पडले, तेव्हा ती बरोबर बसली. त्या दिवशी आमचे काहीच बोलणे झाले नाही. दुसऱ्या दिवशी ती आली तेव्हा दार मीच उघडले. माझ्याकडे पाहून तिने हलली स्माईल दिली. मी पण थोडं स्माईल केली आणि ती हॉलमध्ये काम करू लागली. काही वेळाने आईचा आवाज आला. आई म्हणाली, हे 2 चहाचे कप घेऊन जा, मी कामात आहे. 1 कप तू घे आणि 1 कप तिला दे. मी तिला चहाचे कप दिले. ती माझ्याकडे बघताच म्हणाली, तुम्ही कशाला आणलं, मला सांगायचं हो. मी म्हणालो, काही हरकत नाही, तुम्ही चहा घ्या. तर ती हसली आणि चहा पिऊ लागली. त्या दिवशी तिथे काम करून जात होती. ती जात असताना मी तिला तिचे नाव विचारले, तर तिने आपले नाव सरिता सांगितले आणि आपल्या घरी निघून गेली. आणि तिसऱ्या दिवशी ती आली. आज तिच्या कामाचा शेवटचा दिवस होता आणि आई बाजूच्या घरी होती. ती आली आणि नेहमीसारखे हॉलमध्ये काम करू लागली. मी आता तिच्यासोबत बोलू लागलो. मी म्हणालो, तुमच्या हातात फार चव आहे. तर म्हणाली, कशी काय? नंतर मी म्हणालो, काल तुम्ही जे बनवलं होते ते मी खाल्लं, फार छान झाले होते आणि मी आपल्या बाहेर कामावर पण घेऊन जाणार आहे, कारण मला फराळ फार आवडते. ती हसली आणि तिला म्हणालो, नेहमी मला आई बनवून द्यायची, पण यावेळेस तुम्ही बनवले. तुम्ही पण खूपच छान बनवले. आता नेहमी तुम्हाला बोलवावं लागेल. तर ती हसून ठीक आहे म्हणाली. अशाच थोड्या आमच्या गोष्टी झाल्या आणि तिचे काम संपले होते. आईने तिला पैसे विचारले, तर तिने 1200 रुपये सांगितले. माझ्याकडे सुटे पैसे नव्हते. मी तिला 1500 रुपये दिले आणि म्हणालो, माझ्याकडे सुटे पैसे नाही, तुमच्याकडे असेल तर द्या. तर ती म्हणाली, माझ्याकडे पण सुटे पैसे नाही आहे. मग मी बोललो, पैसे तुम्ही ठेवा आणि नंतर मला उरलेले पैसे आणून द्या. मग ती आपल्या घरी निघून गेली. जाताना आईने तिचा नंबर मागितला आणि म्हणाली, काही कामाची गरज पडले तर तुला बोलवेल. तिने पण हो म्हणून मान हलविली. मला दुसऱ्या दिवशी मला खरेदी करायचे होते, म्हणून मी मार्केटमध्ये गेलो. खरेदी करून झाल्यावर मी घरी येत होतो, तर मला सरिता दिसली. ती दिसल्याबरोबर माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली, इकडे कुठे? मी म्हणालो, मला मार्केटमध्ये काम होते. ती म्हणाली, तुमचे पैसे द्यायचे आहे. मी म्हणालो, तुम्ही मार्केटमध्ये आले आहे, तुम्हाला लागेल पैसे, मला नंतर कधी द्या. तिला म्हणालो, तुम्ही एकटेच दिसत आहे, तुमच्या सोबत कोणी आले नाही का? तर नाही म्हणाली, न मी एकटेच आले आहे. मी म्हणालो, चला तुम्हाला सोडून देतो. तर नाही म्हणत होती. मी म्हणालो, चला ना. तर ती तयार झाली. तिने काही सामान घेतले आणि माझ्या गाडीवर बसली. असंच बोलत बोलत आम्ही तिने सांगितलेल्या तिच्या घराच्या पत्त्यावर पोहोचलो आणि तिला घराजवळ सोडून मी आपल्या घरी परत आलो. नंतर काही दिवसांनी ती घरी आली. मी तिला आत बोलवले. तिने आई कुठे आहे विचारले. मी म्हणालो, ती आपल्या खोलीत झोपली आहे. उठवू का आई विचारले. तर नाही म्हणाली. तिने पैसे परत केले आणि ती निघून गेली. एक दिवस बाबांना फोन आला की आजोबाची तब्येत बिघडली आहे म्हणून. तसे तर आजोबा खूप दिवसापासून बिमार होते, पण आता थोडी जास्त तब्येत आहे. त्यामुळे बाबा आईला म्हणाले, आपल्याला जावे लागेल. मी आईला म्हणालो, मी येऊ का? तर आई नाही म्हणाली आणि आईने मला सरिताचा नंबर दिला आणि म्हणाली, तू सरिताला कॉल करून कामाबद्दल सांग आणि ती आम्ही जेव्हापर्यंत येऊ तेव्हापर्यंत ती घरची काम करून देईल.
आम्ही उद्या जाणार आहे, त्याआधी तिला फोन करून कळव. सायंकाळी मी तिला फोन केला आणि सांगितले की उद्यापासून आमच्याकडे कामाला यायचं आहे. तर तिने ठीक आहे म्हणाली. सकाळी आई बाबा निघाले. निघताना ते कामे करून निघाले होते. ते गेले आणि काही वेळाने सरिता आली. ती आली आणि म्हणाली, कोणते काम करायचे सांगा. मी म्हणालो, काय नाही, गप्पा गोष्टी करायचे आहे. तर ते माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, हे कुठे काम आहे. मी म्हणालो, स्वयंपाक आई करून गेली आहे, त्यामुळे जे काही काम असेल ते तू कर, पण आधी कॉफी बनव, आपण कॉफी घेऊ. मग तिला मी किचन मधली कॉफी दाखवली आणि ती कॉफी बनवून हॉलमध्ये आली. ती नवीन कपडे घालून आले होती. मी म्हणालो, कुठे जात आहे का तू. तर म्हणाली, हो, मला एका कार्यक्रमाला जायचं आहे. मी तिला म्हणालो, छान दिसत आहे तुम्ही. तर ती हसून म्हणाली, खरंच का. आता मी अजून म्हणालो, हो ना, फार छान दिसत आहे. तर ती माझ्याकडे बघू हसली आणि कप घेऊन किचन मध्ये गेली. तिला म्हणालो, आज राहू द्या, आज कामा नको करा, कारण तुमच्या कपडे खराब होतील, वरून तुम्ही खूप सुंदर पण दिसत आहे. तर ती म्हणाली, त्यात काय. मी म्हणालो, आज तुम्ही कार्यक्रमाला जा आणि उद्या या. ती हो म्हणून कार्यक्रमाला निघून गेली. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी दाराची बेल वाजली आणि बघतो तर आज ती अजून नवीन साडी नेसून आली होती. पण आज तर अजूनच खूप सुंदर दिसत होती. मी तर तिच्याकडे पाहतच राहिलो. तिचे पण लक्ष माझ्याकडे होते आणि मी म्हणालो, आज पण कुठे चालले का. तर म्हणाली, नाही, कुठेच नाही. मी म्हणालो, आज पण नवीन कपडे. तर म्हणाली, आजकाल मला असंच राहायला आवडते. पण मला समजले होते की तिच्या पण मनात काहीतरी आहे, कारण काल तिला मी म्हटलं आणि आज तो नवीन कपडे घालून आली होती आणि तिने न सांगता आज कॉफी बनवली आणि मला दिली. मी बसून होतो, ती पण माझ्या जवळ येऊन बसली. ती माझ्याकडे बघत होती, मी पण तिच्याकडे बघू लागलो. आमची नजर एकमेकाकडे होती. पण आज मला थोडे वेगळे वाटत होते आणि मी ते काम करत असताना जवळ जवळ होतो आणि काही वेळाने ती मला म्हणाली, तुम्ही किती दिवस इथे राहणार आहे. आता मी पण तिला गंमतीने म्हणालो, आता मी तर जाणारच नाही. ती म्हणाली, का बरं. मी विनोद करून म्हणालो, तुम्ही दिसतच फार सुंदर आहे की तुम्हाला सोडून जायची इच्छा होत नाही. असं वाटत आहे तुम्हाला नेहमीसाठी कामावर ठेवून घेऊ. ती लाजली आणि म्हणाली, हो, ठेवून घ्या. पण तिला माझे बोलणे समजले होते. तिचा स्वयंपाक झाला आणि आम्ही सोबत जेवण पण केले आणि फार मनमोकळ्यापणाने एकामेकाकडे बघत बोलत होतो. आणि नंतर ती निघून गेली. रात्री तिने मला कॉल केला आणि म्हणाली, उद्या मी थोडे उशिरा येईल. मी म्हणालो, काही हरकत नाही आणि आम्ही थोडा वेळ बोललो. दुसऱ्या दिवशी आली तेव्हा अजून नवीन कपड्यात आली होती. आता मी समजलो होतो तिच्या मनात काहीतरी आहे म्हणून, आणि मला पण काहीतरी त्याच्याबद्दल भावना व्यक्त होत होत्या. त्या दिवशी आम्ही सोबतच बोलत होतो. त्यानंतर तिने जेवण बनवले आणि आम्ही सोबत जेवण केले. ती आपले कामे आटपत होती. मी हॉलमध्ये बसलो होतो. ती आली आणि अगदी माझ्याजवळ आणि आम्ही बोलत होतो. आता मला तो प्रसंग फार भारावून टाकत होता आणि अंगात पूर्ण आग पसरू लागली होती. मी तिच्याकडे बघत होतो आणि ती माझ्याकडे, आणि काही क्षणातच आम्ही किंवा एकमेकांचे होऊ लागलो, कळलेच नाही. आता मी तिच्या त्या सुंदरतेचा आनंद घेऊ लागलो. तिला तर आणि तो फार छान वाटत होतं आणि मला तो तिचा आनंद भारावून टाकत होता. आणि त्या आनंदाच्या क्षणात आमचा प्रतिसाद वाढला होता आणि काही वेळाने त्या काळाची समाप्ती झाली. त्यानंतर काही वेळ बोलून ती निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी आली तेव्हा फार चांगल्या प्रकारे आम्ही गमती करू लागलो. आणि मी तिला आता नेहमीसाठी कामावर ठेवून घेतले आहे आणि तिला वेळोवेळी काही मदत पण करतो. ती पण फार खुश आहे आणि अधून मधून आम्ही फोनवर बोलत असतो. मित्रांनो, अशा अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.